आपला चॅनल नवीन आहे तर चॅनलला सपोर्ट करा. तर चला मग कहाणी सुरू करू. ही गोष्ट आहे अशा मुलीची जिच्याकडे स्वप्न होती पण परवानगी नव्हती, जिच्याकडे ताकद नव्हती पण सहनशक्ती होती, आणि समाज तिच्यावर रोज निर्णय लादत होता. ही गोष्ट आहे आशाची. आशा 2025. हा सिनेमा बघताना डोळे ओले होतात, पण मनात आग लागते. कारण ही गोष्ट कुठल्याही एका मुलीची नाही. ही गोष्ट आहे प्रत्येक गरीब घरात जन्माला आलेल्या मुलीची. आशा. सुरुवात. आशा लहान असते, घर छोटं, पैसे कमी आणि प्रश्न खूप. तिच्या आयुष्यात स्वप्न पाहणं ही लक्झरी आहे. इतर मुलं विचार करतात, मोठं होऊन काय बनायचं. आशा विचार करते, उद्या कसं जगायचं. समाजाचा मार. समाज तिला शिकवत नाही, समाज तिला दाबतो. हे तुझ्यासाठी नाही, हे पुरुषांचं काम आहे. तू मुलगी आहेस. पण कोणीही विचारत नाही, तुला काय हवंय. आशा शांत आहे, पण कमजोर नाही. तिच्या आत एक आग आहे. ती रडते, पण हार मानत नाही. ती पडते, पण उठते. एक दिवस असा येतो जिथे सगळं मोडतं. स्वप्न, विश्वास आणि माणसंसुद्धा. इथेच आशा ठरवते, आता सहन नाही, आता उत्तर देणार. तिची लढाई बाहेरची नाही, ती आतली आहे. भीतीविरुद्ध धाडस, संशयविरुद्ध विश्वास, आणि प्रत्येक रात्री तोच प्रश्न, मी खरंच करू शकते का. इथून आशा बदलते. ती आता माफी मागत नाही, ती आता घाबरत नाही. तिचा आवाज थरथरत नाही, तो ठाम आहे. ही मुलगी आता स्वतःसाठी उभी राहते. समाजाला आरसा. शेवटचा संघर्ष. इथे आशा एकटी नाही, ती प्रत्येक मुलीचं प्रतिनिधित्व करते. ती सिद्ध करते, गरिबी दोष नाही, मुलगी असणं कमजोरी नाही, आणि स्वप्न पाहणं गुन्हा नाही. एंड मेसेज. हे व्हायरल करतं. आशा. हा सिनेमा संपतो, पण प्रश्न सोडून जातो. आपण समाज म्हणून काय आहोत, आणि आपण मुलींना काय देतोय. जर हा व्हिडिओ एका मुलीलाही ताकद देत असेल तर शेअर करा, कारण आशा जिवंत ठेवणं आपली जबाबदारी आहे.